आणि त्या आंबिवलीच्या स्पर्धेमध्ये खरं तर ट्रॉफी जिंकली होती आणि सोबत बाईक देखील जिंकली होती ती गणेश पेमारेने. आणि आता तो संघ पुन्हा एकदा आपली दहशत प्रस्थापित करण्यासाठी 2025च्या सीझनमध्ये एक बलाढ्य संघ आहे त्यांच्या विरोधात अष्टविनायक बेकरे. आणि बेकरे संघाचे प्रशांत स्ट्राईकवरती नवीन कराले आणि इथून सुरुवात होईल. पहिला गोलंदाज स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमकडून मार्ग असतोय. चला जास्त वेळ घेऊ नका. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी. बीमर आणि रनआउटसाठी तुम्हाला DRS असेल याची नोंद घ्या. 3 लगातार विकेट घेतलेत अरुण सोनावले दादांकडून. रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइस. पहिला बॉलर बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. गेम इज ऑन. विनायक P1 ला सुरुवात. मासला इथून स्टार्टअप करतोय आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी विनायक. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय नवीन करालेने. चुकीचा थ्रो. एक सिंगल रन धावा संख्या ओपन. खरं तर ही स्पर्धा आमदार चषक 2025 आणि या स्पर्धेसाठी पिंपलोलीचे माजी सरपंच कार्यसम्राट सरपंच दीपकजी काळन साहेबांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलंय. आणि दीपक दादा आपला मी मनपूर्वक स्वागत आणि त्याचा धन्यवाद देखील देतोय. फटका प्रशांतच्या बॅटमधून. वाह, गुड फिल्डिंग. दीनानाथ होते त्या ठिकाणी. कुठलीही चान्स देणार नाही. धाव इथून मिळणार नाही. चेंडू मात्र डॉट. स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली या संघाची आकर्षक जर्सी हबप विजय महाराज पाटील यांचा जर्सीच्या स्वरूपात पाठिंबा आणि कित्येक पाठीराखे या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. प्रशांतच्या बॅटवरती चेंडू तितकासा आला नाही. मिडॉनचा खेळाडू दीनानाथ पाटील थ्रो या ठिकाणी ओव्हर थ्रो होतोय पण इथून नवीन थांबवलंय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये ही गोंधळ करणारी फिल्डिंग खरं तर खेळाडूंना तर कन्फ्यूज करेल पण प्रेक्षकांनाही तेवढंच कन्फ्यूज करेल. आणि तिथून स्कोर झाला तो 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. सावध सुरुवात केली आहे ती मात्र अष्टविनायक बेकरे संघाने. नवीन कराळे आणि प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आणि इथून 5 ओव्हरमध्ये किती मोठा स्कोर उभा करेल अष्टविनायक बेकरे. योगेश मुने आणि सुरेश सोनावळे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी पिंपलोली टीमला 200 रुपयाचा कॅश प्राइज. भरपूर बक्षिसांचा वर्षाव आहे. गोलंदाज तयार आहे विनायक. समोर ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. खेळाडू बॉल पर्यंत पोहोचले देखील. 3 सिंगल आला 4 चेंडूमध्ये. त्याचबरोबर या ठिकाणी शिवशंभो एंटरप्राइजेसचे ओनर करणजी धस साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. करण दादा आपण या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण सन्मानाने या व्यासपीठावरती यावं. शिवशंभो एंटरप्राइजेसचे ओनर करणजी धस साहेब यांचं सहर्ष स्वागत. 4 बॉल 3. वेगवान चेंडू आहे. प्रशांतला इथून थांबवून ठेवलंय ते मात्र विनायकने. P1चा षटक पॉवर प्ले मध्ये. प्रशांत एक ताकदवान फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून निघालेले षटकार चौकार आपण यादीच्या स्पर्धामध्ये पाहिलेत. मग इथे विनायक मध्ये पूर्णपणे आपलं वर्चस्व राखलं P1च्या ओव्हरमध्ये आणि स्कोर येतो मात्र 5 चेंडू आणि धावा आहेत अवघ्या 3. शेवटचा बॉल. समोर खेळलेत खेळाडू अजय सोनावले पोहोचलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉलला इथून फील्ड केलं आणि पहिल्या ओव्हरची समाप्ती केली विनायकने. जोरदार टाळ्यांचा गजर पाठीराख्यांकडून. 4 धावा अवघ्या धावा फलकावरती आल्या. स्कोर इथून एकही बाउंड्री आलेली नाही अष्टविनायक बेकरे संघाची. संजय सोनावळे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय गणेश शेलार यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये आणि त्याचबरोबर कैलास वैखरे दादा यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आणि कैलास वैखरे दादांचा जो बॅनर आहे त्या बॅनरवरती जरी साईड स्क्रीनच्या बाजूला आहे कैलास वैखरे दादांचा बॅनर. त्याच्यावरती जर कोणत्या बॅटरने फटका खेळला तर त्याला देखील कैलास दादा वैखरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सध्या पहिल्या ओव्हरमध्ये सिंगलने अष्टविनायक बेकरे संघ मनोहरजी कराळे साहेब थोड्या चिंतेत असतील कारण पॉवर प्लेमध्ये अवघ्या 4 धावा आहेत. पण जमेची बाजू स्ट्रॉंग जर पोझिशन पाहिली तर अष्टविनायक बेकरेचा एकही विकेट इथून आलेला नाहीये. त्यामुळे स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली गणेश पेमारे यष्टांच्या मागून
आपल्या संघाची फिल्डिंग सेट करताय. सर्व सर्व गोलंदाजांसाठी आता योगेश मुने, सुरेश सोनावले, यश पंकजसाठी योगेश मुने यांच्याकडून 1000 विकेट साठी असतील. पंकज आला बॉलिंग मार्क वरती. प्रशांत एक विस्फोटक बॅटर आहे. थोडा मोठा प्रश्नचिन्ह आहे की प्रशांत पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर शांतता त्यांनी राखली. स्कोर येतो 4. पहिला चेंडू पंकजचा पुढे निघाले होते, स्टंपच्या अगदी समोर गेले होते. एक सिंगल सिंगल सिंगलने स्कोर पुढे चाललाय. भरपूर कॅश प्राइज आहे. ते मात्र स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली साठी देखील. या दरम्यान चेंडू मात्र मागे चाललाय. फील्ड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि इथून दुसऱ्या धाव्यासाठी नवीन पोहोचलाय देखील. पंकज बॉलिंग मार्क वरती सज्ज. नवीन साठी हा चेंडू, पण इथे मात्र थोडा दिशेने बरकटल्या. वाईटची धाव इथून मिळेल. टीम अष्टविनायक बेकरे, नवीन कराले, दमदार खेळ नवीनने बऱ्याच स्पर्धामध्ये केलाय आणि त्याच्याकडे केलाय. मुवमेंट जास्त, एनर्जेटिक प्लेअर आहे तो अष्टविनायक बेकरे संघाचा. आणि या नवोदित पिंपलोली संघाच्या विरोधात आणखीन एक चांगला बॉल पंकजचा. खतरनाक बॉलिंग सुरू आहे स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोलीची. जितका संघ जोशात जोमात खेळतो ना, तेवढंच पाठीराखे देखील सपोर्टसाठी येतात. आणि समोर बघा प्रेक्षकांची गर्दी. आमदार चषकामध्ये पहिल्या रजनीमध्ये वाकसकरांच्या या स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिक या स्पर्धेचा थेट आनंद घेत असताना इथे मात्र बाउंस चेंडूचा मारा करण्याचा प्रयत्न पंचांनी ओळखलं. व्हाईट बॉल, अतिरिक्त उंचीची भरपूर हाईटने हा चेंडू हाताळला होता पंकजने आणि इथून मात्र एक्स्ट्राची धाव मिळेल अष्टविनायक बेकरे संघाला. नवीन आणि प्रशांत, खरं तर या दोघांची फलंदाजी याआधी ज्या ज्या प्रेक्षकांनी पाहिली असेल ना, त्यांना खरं तर मोठा प्रश्नचिन्ह असेल की पिंपलोली संघाच्या गोलंदाजांनी या दोन्ही फलंदाजांना बराच वेळ रोखले तरी कसं, कारण चेंडूच तेवढे भारी आहेत गोलंदाजांचे. फटका, वा, प्रॉपर कनेक्शन, भरपूर उंच आणि पकडल्या कॅच. झटका मोठा आहे कारण नवीन करायला इथून परतीचा प्रवास करेल. बॅटर आउट.
मध्ये आता नवीन गोलंदाजाचा वापर विनायक, पुन्हा एकदा विनायक आलेत. समोर येतो प्रशांत. पहिला बॉल प्रशांतचा फटका. समोरून खेळाडू आलाय, बॉल कव्हर केला. अजय भोईर होते त्या ठिकाणी. सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे, तशा सिच्युएशन मधून बेकरे संघ सध्या स्कोर आहे तो 14 वरती. धीम्या गतीने खरं तर या डावाची सुरुवात केली. प्रशांत सारखा विस्फोटक फलंदाज देखील शांत राहिलाय आणि स्कोर आहे तो 14 या अंकावरती. फुल टॉस होता, बाट वरती तेवढा आला नाही आणि इथून मात्र आणखीन एक सिंगल. सिंगल सिंगल न सध्या स्कोर पाहतोय. एक चौकार अवघा आपण पाहतोय. दोन सिंगल इथून आल्या. बॅटची डिमांड होती प्रशांतची, कारण बॅटवरती बॉल तितकासा येत नाहीये. कदाचित बॅट चेंज करावी का? बॅट चेंज केल्यानंतर धावा संख्येवरती मोठे फटके येतील का? खरं तर या अनुषंगाने प्रशांतने बॅट चेंज इथून केलेला. आणि आता विनायकच्या अगेन्स्ट प्रशांत स्ट्राईक वरती आहे. स्कोर आहे तो मात्र 2 चेंडू समाप्त झाले तिसऱ्या षटकाचे. धावा आहेत मात्र 15. ओव्हर द विकेटने लोवर फुल टॉस चेंडू. प्रशांतचा फटका. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केलाय. क्विक थ्रो देखील आला आणि तिथे देखील सिंगल. खतरनाक फिल्डिंग. बॉलिंगही तेवढीच दमदार आणि फिल्डिंग देखील तेवढीच भारी होतीये. पण फलंदाज अष्टविनायक बेकरेचे इथून आपल्या धावसंख्येचा जो डोंगर आपल्याला उभा करायचा आहे तिथे मात्र मोठमोठ्या फटक्यांची सुरुवात त्यांना करावी लागेल. खोला टाकलाय समोर. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट. बॅटर आउट. फलंदाज बाद. डीजे मध्ये एंटर होतोय. आणि आता जी विकेट आली, जो डायरेक्ट हिट करण्यात आला, गोलंदाजासाठी योगेश मुने, सुरेश सोनावळे यांच्याकडून 200 आणि त्याचबरोबर संजय सोनावळे दादा यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज. पिंपलोलीकरांचा बक्षिसांचा वर्षाव. संघाचा खेळही तेवढा दमदार होतोय. दीपकजी कान साहेबांचा कॅश प्राइज देखील तेवढाच भारी आहे. संघ जरी हारला तरी 2500 आणि जिंकला तर मग मोठा कॅश प्राइज साहेबांच्या वतीने असेल. अनिलजी जोशी साहेबांकडून देखील आता कॅश प्राइज आहे आणि त्या कॅश प्राइज संघ जिंकला तर 3333 रुपयाचा. गोलंदाज विनायक. प्रशांतच्या बॅटमधून लॉंग ऑफला बीट करत साइड स्क्रीन वरती धडकलाय. प्रशांतचा हा सीमा पार चौकार. पुन्हा एकदा प्रशांतच्या बॅटमधून फटका. काऊ फेस वरून खेळाडू आला. बॉल कव्हर अप केला. एक सिंगल इथून कंप्लीट होईल. अष्टविनायक बेकरे टीमचा स्कोर 3 ओव्हर इथे पूर्ण होत असताना धावा फलकावरती धावा आहेत त्या मात्र 7च्या सरासरीने 21 धावा. 21 धावा खरं तर अगदी माफक धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पाण्याची डिमांड होती आणि डिमांड इथून नवीन मैदानाच्या आतमध्ये उतरतो आणि सोमेश्वर मसने आणि प्रशांत अष्टविनायक बेकरे संघाचे 2 धुरंधर फलंदाज आहेत. कारण सोमेश्वर मसनेचं देखील आपण KPL मधली बॅटिंग विसरून चालणार नाही आणि कित्येक स्पर्धा खरं तर 2017चा जो काही वर्षाचा परफॉर्मन्स बेकरे संघाचा, कारण एका वर्षामध्ये 13 फायनल या संघाने जिंकल्या होत्या आणि तो अष्टविनायक बेकरे संघ
इथून मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आता खेळाडू नवोदित संघ ज्या पद्धतीने कामगिरी करतायत त्या अनुषंगाने स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली संघ मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरपर्यंत देखील आतापर्यंत बॉलिंग परफॉर्मन्स अगदी ताकदवान बॉलिंग राहिली. 21 धावा त्यांनी खर्च केला. 7ची सरासरी आहे. म्हणजे जे मोठे फटके थांबवले ते खरं तर यांच्या गोलंदाजीचं मोठं यश आहे. आणि सपोर्टर देखील ऑनलाईन देखील KTC लाईव्ह इव्हेंटवरती बरेचसे व्ह्यूवर या क्रीडा स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेत असताना आणि सालवडवरून नितीनदादा सावंत यांच्या देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. दादांच्या शुभेच्छांचा देखील स्वीकार. आणि शंभू 35-35 बैलाचे मालक जयदाजी बोडके हेदवलीचे सरपंच यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. त्यांच्या देखील शुभेच्छांचा स्वीकार. संजय सोनावले दादा यांच्याकडून आणि त्याचबरोबर गणेश शेलार दादा यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ते मात्र टीम पिंपलोलीसाठी. यस चला चला विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका. ही फिल्डिंग करण्याला टीमला रिक्वेस्ट आहे. ओव्हरला इथून सुरुवात होईल. 3 ओव्हर 21 धावा. बॅटर प्रशांत स्ट्राईक वरती आहे. क्लीन बॉल लेग स्टिक उखाडून काढली. प्रशांत देखील इथून बाद. विचार करावा लागेल संदेशला, कारण स्कोर थोडा थांबलाय. पुढे घेऊन जावं लागेल. फुल टॉस फटका हवेत. नो बॉल इथून पंचांनी घोषित केला. नो बॉल इथून घोषित केला आहे. सिंगल रन आणि नो बॉलची एक अशा 2 धावा इथून टीम अष्टविनायक बेकरेला मिळतील. आणि फ्री हिट खेळण्याची चान्स आहे ती सोमेश्वर मसनेला. अजयने चुकी केली. खरं तर चांगला रिदम होता. चांगला मोमेंटम पकडला होता. संदीप गायकवाड यांनी जर डान्स केला तर कैलास वैखरे दादांकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सध्या ते फ्री हिटचं चक्र फिरवत आहेत. पण जर मैदानाच्या आतमध्ये, कारण हीच ती स्पर्धा होती वाकसकरांची, इथे संदीप गायकवाड यांनी डान्सिंग अंपायर म्हणून ओळख मिळवली होती. आता पुन्हा तीच संधी आहे आणि कैलास वैखरे दादांकडून प्रत्येक डान्ससाठी 500 रुपये. धावा संख्या 2 ने वाढली. फ्रीटच्या बॅट वरती आलाय चेंडू. खेचलाय तो षटकार. घुटना टेक तमाशा देख सोमेश्वरने लगावलाय सिक्सर. डीजे हा धावांनी वाढेल. 29 धावा ऑन बोर्ड आहेत अष्टविनायक बेकरे टीमच्या. षटक क्रमांक 14 सुरू झाला. 2 चेंडू इथून समाप्त झालेत. 29 धावा. आणि समोर मात्र बघा कैलास वैखरे आणि त्यांच्या सुपुत्राचा देखील फोटो असणारा बॅनर आहे. त्याच्यावरती जर षटकार खेचला तर 1000 रुपये असतील कैलास वैखरे दादांकडून. सोमेश्वर मसने आता पूर्णपणे आपल्या संघाची धावसंख्येला गती देण्यासाठी गिअर थोडा चेंज केलाय सोमेश्वरने. अजय सोनावले पुन्हा एकदा प्रयत्न करेल रोखण्यासाठी.
चांगला चेंडू इन ऍक्शन होता गणेश पेमारे. यष्ट्यांच्या मागे ही आक्रमकता, हा जोश आहे खरं तर या स्वर्गीय नवनाथ स्मृतिलोन पिंपलोलीचा. सोमेश्वर मसने देखील एक्सपिरियन्स भरपूर आहे. एक चेंडू जरी गेला तरी पुढच्या चेंडूवर पुन्हा सज्ज झालाय तो सोमेश्वर मसने. स्टेप आउट केलं होतं लास्ट मोमेंटला, पॉइंट कडे डिरेक्शन दिला आणि इथून सिंगल कॅरी होईल. 1 रन स्कोर झालाय तो 30. चौथं षटक सुरू आहे अजय सोनावलेचं. स्वर्गीय नवनाथ स्मृती इलेव्हन पिंपलोली आज अष्टविनायक बेकरे संघाला इथून फाईट दमदार देतोय. मॅचचा रिझल्ट काय येईल माहिती नाही. रिझल्ट जरी पराभवाचा आला तरी दीपकजी काळे यांच्याकडून 2500 जिंकला तर मग किती येईल हे मला माहिती नाही, ते दीपकजी काळे साहेबच सांगू शकतात. आणि जर जिंकलात तर अनिलजी जोशी पोशीरचे सन्माननीय यांच्याकडून मात्र 3333 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि मॅन ऑफ द सिरीज खरं तर तो नंदी कोण घेऊन जाणार, कोणता खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरणार हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. फटका भारी हवेत आहे, थोडा वेळ चेंडू हवेत होता, मागे श्रीरक्षक थांबला होता गणेश. सिंगलच धाव इथून मिळेल आणि एका एकेरी धावेने अष्टविनायक बेकरे संघाचा स्कोर इथून वाढतोय. पण गोलंदाजाला खरं तर या ओव्हरमध्ये एक षटकार खेचला सोमेश्वरने आणि त्या सोमेश्वरने इथून मात्र जो स्कोर थोडा वाढवला तो सध्या 30+ जात असताना 31 धावा आहेत त्या अष्टविनायक बेकरे संघाच्या. सोमेश्वर मसने स्ट्राइक वरती समोर अजय. फटका भारी आहे, भरपूर उंच, जजमेंट आणि अडवला चेंडू. कॅच जरी ड्रॉप झाली तरी मैदानाच्या आतमध्ये ढकलला. सिंगलच फक्त एक ते धावून पूर्ण केली. स्कोर झालाय तो 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट, धावा आहेत 32. थँक्यू डीजे. गणेश शेलार दादा यांच्याकडून देखील माझ्यासाठी कॅश प्राइज आलंय, धन्यवाद दादा. आणि खरं तर या क्रीडा स्पर्धेची विशेष आकर्षणाची बाब राहिली आहे ती मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी असणारा तो नंदी, अर्थात आदत वासरू जो नंदी मॅन ऑफ द सिरीज साठी आहे ते विशेष आकर्षण आहे या स्पर्धेचं. आणि तो नंदी मात्र वाकसकरांच्या एका शब्दाखातर लाडक्या भाऊजींनी अर्थात येदवलीचे सरपंच जयदाजी बोडके दादांनी तो नंदी या ठिकाणी दिला. वाकसकरांच्या वतीने लाडक्या भाऊजींचं मनापासून धन्यवाद. आणि उद्या भाऊजी या स्पर्धेमध्ये येणार आहेत, भाऊजी आपलं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करू. आणि त्याचबद्दल खरं तर जय हनुमान क्रिकेट संघ वाकस जयदाजी बोडके साहेबांचं खरं तर मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करते. धन्यवाद. जाऊया मॅचकडे. इथून मात्र 4 ओव्हरमध्ये 8च्या सरासरीने धावसंख्या आहे ती 32. 3 ओव्हरमध्ये 21 होत्या. या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केला अजयने, कारण नो बॉलची फेक त्याने केली होती. फ्री हिट वरती षटकार लगावला सोमेश्वरने. आणि आता दीनानाथ पाटील पिंपलोली ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर ठरला होता दीनानाथ पाटील. आणि तो दीनानाथ पाटील आला आणि सोमेश्वर मसने अष्टविनायक बेकरे संघाला एका फायटिंग टोटल पर्यंत घेऊन जाण्यासाठी इथून तडाखेबंद बॅटिंग करण्यासाठी सज्ज. पहिला बॉल दीनानाथ पाटीलचा, पहिलाच बॉल ऑन साइडला, मागे शतरक्षक नाहीये, पाठलाग तर करतोय, वेगाने चेंडू चाललाय सीमा पार, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेचलाय सोमेश्वर मसनेने चौकार. फलंदाजी दमदार आहे, गोलंदाजी धारदार आहे. पण अशा सिच्युएशन मधून सोमेश्वर आता दीनानाथ वरती चढवतोय कडवे प्रहार. थँक्यू डीजे. विकेट हॅट्रिक कमावली दीनानाथ पाटीलने. तर कर्जत पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलजी गोडविंदे यांच्याकडून 1000. वाईट चेंडूचा मारा, दीनानाथ कडून एक्स्ट्राची धाव. आदरणीय भगवानजी कराळे यांचं आगमन या ठिकाणी होतं. साहेब आपण व्यासपीठावरती यावं. योगेश कराळे दादा देखील या ठिकाणी उपस्थित होता. योगेश दादा आपणही व्यासपीठावरती यावं, आपलं सहर्ष स्वागत.
दीनानाथ पाटील फुलटॉस चेंडू होता समोर मात्र खेळलाय दीनानाथने इथून मात्र अजय भोईर एक रन इथून मिळेल. विकेट हॅट्रिक कमावली अरुण सोनावले यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि ज्यांची आम्ही वाट पाहत होतो उद्घाटन झालं मॅच सुरू झाल्या अर्धी रात्र झाली तरी ज्यांचा खरं तर आम्हाला दर्शन होत नव्हतं ते संदेश माळी दादांचं आगमन या ठिकाणी होतं. संदेश दादा आपलं हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर चोरावले गावचे हँडसम डॅशिंग स्टायलिश पर्सनॅलिटी असणारे मिलिंद बुंडेरे दादांचं देखील आगमन होतं. मिलिंद दादा आपणही व्यासपीठावर यावं आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर दिलीप धुळे चॉकलेट बॉय दिलीप धुळे यांचं देखील आगमन. दिलीप आपणही स्टेजवरती यावं सहर्ष स्वागत. दीनानाथ पाटील गोलंदाजी करतोय. धाब्याचा अटेम्प्ट घेतला जाईल. संदेशला विकेटीतून बहाल करावी लागेल बॅटर आउट रनआउटच्या स्वरूपात. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर व्हा. सोमेश्वर मसनेने जर षटकार खेळला तर संदीप शेंडे यांच्याकडून त्या एका षटकारासाठी 1000 रुपये असतील. आदरणीय मोहनजी धस साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. मोहन धस साहेब आपण व्यासपीठावरती यावं. आणि शिवशंभो क्रिकेट संघ चांदईचे कर्णधार आतिश कोळंबे यांचं देखील आगमन. अतिश सहर्ष स्वागत. मिलिंद बुंडेरे दादांना मी इन्व्हाइट करेल. मिलिंद दादा आपण स्टेजवरती यावं आपलं सहर्ष स्वागत. जबरदस्त गोलंदाजी स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीमने पेश केली. दीनानाथ पाटील लास्ट ओव्हरमध्ये सोमेश्वर फाईट करतोय. अजूनही आपल्या संघासाठी लास्ट मोमेंटला मी षटकार खेचू शकतो मी चौकार खेचू शकतो हा कॉन्फिडन्स आहे सोमेश्वरकडे. एक्सपिरियन्स बॅटर आहे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये दीनानाथ पाटील वेगवान बॉलर ओव्हर द विकेटने सामना करण्यासाठी. पुढील बॉल गती कमी होती पिक तर केलाय पण ऑन साईडला हातातून चेंडू निसरला. दुसरीचा कॉल वेगवान कॉलिंग. सोमेश्वर धावला आणि पोहोचलाय देखील. 2 धावा मिळतील. टीम अष्टविनायक बेकरेचा स्कोर 40 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचला. आणि या 17चे चेंडू शिल्लक आहेत ते मात्र आता 2 चेंडू आहेत 40 धावा. आमदार चषकाची ही वाकसकरांची स्पर्धा तुम्ही पाहताय. या स्पर्धेमध्ये ज्यांनी चेंडू आम्हाला पुरवले ते मंगेशदादा वैखर यांचे अत्यंत जिवलग मित्र रमेश भोईर दादांचं आगमन होतं. रमेश दादा आपण व्यासपीठावरती यावं आपलं स्वागत. गती कमी होती चांगला फटका केला गॅप मोठा आहे आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. सोमेश्वरने खेच अंतिम चेंडू दीनानाथचा. पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून मिळेल. 45 धावा झाला अष्टविनायक बेकरेचा. 1 बॉल या सत्राचा शिल्लक आहे. सोमेश्वरच्या बॅटमधून फटका आलाय. खेळाडू दूरवरून आलाय. काऊ फेस वरून भरधाव वेगाने आलाय. फेक आणि इथून एक धाव इथून मिळेल आणि आगमन होत आहे हँडसम स्टायलिश बॉय मिलिंद बुंडेरे आणि त्यांच्या साथीला चॉकलेट बॉय दिलीप धुळे आणि त्यांचे 2 सहकारी आपल्या आमदार चषकामध्ये सहर्ष स्वागत. 46 धावा झालेल्या आहेत. 47 धावांचं टार्गेट असेल आणि या इन्व्हाइट करूया आपण दोन्ही कर्णधारांना. यानंतर होणारी मॅच स्वर्गीय भास्कर 11 अंजप. जुना चेंडू इकडे पाठवा प्लीज अंपायर्स. स्वर्गीय भास्कर 11 अंजप वर्सेस शिवशंभो एंटरप्राइजेस
करंजी धस साहेबांनी पुरस्कृत केलेला शिवशंभो चांदई संघ. शिवशंभो चांदईचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. स्वर्गीय भास्कर इलोन अंजप संघाच्या कर्णधाराला इन्व्हाइट करतोय. मारुती माळी देखील या ठिकाणी रवाना होत आहेत आणि यानंतर करतो आपण टॉस. आणि करण धस साहेबांचा आम्ही वाकसकरांच्या वतीने विशेषतः आभार देखील व्यक्त करतो आणि स्वागत देखील करतोय. कारण करण धस साहेबांचं देखील या क्रीडा स्पर्धेसाठी विशेष सहकार्य राहिलंय. तर करण धस यांचं देखील मनापासून आभार. 46 धावा झालेले 47चं टार्गेट आहे. दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. त्याचबरोबर काही पाहुणे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जाऊया. पाहुण्यांचा सन्मान होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. मी कैलास दादांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सांदईचे आदरणीय डॅडींना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सांदईचे आदरणीय मोहन धस साहेबांचा सत्कार या ठिकाणी आपण करावा. आणि त्याचबरोबर आदरणीय संभाजी पथारे सरांचं आगमन होतं. सर आपलं सहर्ष स्वागत. पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेतो. ऑनगोईंग मॅच देखील 47चं टार्गेट आहे. डॅडींना मी विनंती करेल की आपण मोहनजी धस साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा. आमदार चषकामध्ये पाहुण्यांचा सन्मान होत असताना लाईव्ह स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. खरं तर आज ज्यांची ग्रँड एंट्री राहिली, आकर्षक ड्रेसिंग ज्यांची आज आहे, तर डॅडींच्या शुभ हस्ते मोहन धस साहेबांचा सत्कार. त्यानंतर मिलिंद भुंडेरे दादा यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही करतो. मिलिंद दादा आपण यावं. आपला सन्मान आमदार चषकामध्ये आम्ही करीत आहोत. मिलिंद दादा खरं तर आपल्या स्पर्धेमध्ये आले. 4 चांद या स्पर्धेला आणि मिलिंद दादांचा सत्कार डॅडींच्या शुभ हस्ते. त्यानंतर संदेश माळी दादांचा सत्कार या ठिकाणी करतोय कैलास दादा. या ठिकाणी संदेश माळी यांचा सन्मान या ठिकाणी करते. संदेश दादा यावा आपण. मॅचला इथून सुरुवात होईल तत्पूर्वी मी पाहुण्यांना विनंती करेल संदेश आपण या ठिकाणी यावं. सर्वांची कॅश प्राइज मी अनाऊन्स करेल. जे जे कॅश प्राइज लावत आहे प्लीज सर्वांना विनंती आहे. मॅच सुरू झाले की मी सर्वांचा कॅश प्राइज अनाऊन्स करेल. तर दोन्ही कर्णधार आले. टॉस आपण करणार आहोत. चला दोन्ही कर्णधार या ठिकाणी मी मिलिंद भुंडेरे दादांना विनंती करेल की टॉस आपल्या शुभ हस्ते आपण करावा. स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप आणि त्यांच्या विरोधात लढणार तो शिवशंभो एंटरप्राइजेस करंजी धस साहेबांनी पुरस्कृत केलेला शिवशंभो सांदई हा संघ. तर नाणेफेक इथून आपण करतोय. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. एका बाजूला मारुती माळी, दुसऱ्या बाजूला आतिश कोळंबे आणि मिलिंद भुंडेरे यांच्या शुभ हस्ते करतो आपण टॉस. टॉस कॉइन एकदा मिलिंद आपण यांना दाखवूया. कॉल असेल तो शिवशंभो सांदई संघाचा. हेड इज द कॉल. टॉस जिंकलाय तो स्वर्गीय भास्कर इलोन अंजपने. कर्णधार मारुती आपला निर्णय. डिसिजन पेंडिंग. चला दोन्ही कर्णधार आयोजकांशी आपण संपर्क साधा. मॅचला जशी सुरुवात होईल तसं आपण सेकंड इनिंगचा खेळ इथून पाहणार आहोत. चं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये असेल. कॅश प्राइज बघा इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी मी सर्वांचा कॅश प्राइज अनाऊन्स करतो. जे कॅश प्राइज तुम्ही लावताय ते पूर्ण इनिंगसाठी तुमचं असणार आहे. योगेश मुने यांच्याकडून कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकाराला 200 रुपये. षटकार हॅट्रिकसाठी योगेश मुने आणि सुरेश सोनावले यांच्याकडून 1000. या स्पर्धेला मोलाचं सहकार्य करणारे रमेश भोईर दादा, करण दादा धस आणि संजयजी तांबोली अर्थात सरपंच साहेबांचं देखील आगमन होत आहे. जयवंतजी शिनारे साहेब, कैलासजी शिनारे यांचं देखील आगमन होत आहे. तर मी सर्वांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि या ऐकूया सेकंड इनिंग मध्ये आवाज संदीपजी बोराडे यांचा. या सर आपलं स्वागत आहे. करण दादा दास आपणास विनंती की आपण मंचावरती या.
करण दादा 10. चला या त्वरित या आणि चला कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. चांगला स्ट्रोक यावेळी पाहायला मिळतोय अर्थातच लॉंग ऑफ रिजनकडे आणि पहिल्या बॉलवरती या ठिकाणी एकेरी स्वरूपातली धाव. चौकार हॅट्रिकसाठी सूरजजी गोडविंदे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. वेल एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय तो मात्र या ठिकाणी स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि स्वीकारले ते मात्र फिल्डिंग. चांगला फटका. करणजी 10. आपणास विनंती आपण मंचावरती या आणि चला संदीपजी गायकवाड यांना विनंती की आपण मायक्रोफोनवरती यायचंय. अंजप टीमचे कर्णधार मारुती जर आपण व्यासपीठाकडे या. जयवंतदादा शिनारे, संजयदादा तांबोली आणि कैलासदादा शिनारे या व्यक्तिमत्वांचं या मंचाच्या ठिकाणी आगमन होते. या आपण स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न परंतु बॉलला अडवण्यात यश जरूर आलाय. धाव घेतली की नाही, बॉल चौकारात कन्वर्ट होतोय की नाही या प्रश्नाचं उत्तर जरूर थोड्यात आपल्याला मिळेल कारण इथे पंच धावा सांगायच्या आहेत. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 3 धावेच्या मदतीने टोटल मात्र या ठिकाणी पुढे सरकली आहे. जाऊन पोचली ती अद्यापपर्यंत 8 आकड्यावरती. माफी असावी. टोटल पोचले अद्यापपर्यंत 8 आकड्यावरती. 47 धावसंख्येचे टार्गेट आहे. पहिलं षटक यावेळी प्रगतीपथावरती. करणदादा 10 यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. विनंती असेल आपण या मंचावरती एक नवीन ओळख सध्या आपल्याला पाहायला मिळते. युवा उद्योजकांच्या मधलं चर्चेतलं सातत्यपूर्ण नाव करणदादा 10 आपण पाहतोय. आपण पाहतोय गोल्ड मॅन म्हणून ज्यांची एक नवीन ओळख सध्या पाहायला मिळते. करणदादा 10 नरेश दादा मेनमीने या आपण मंचावरती. अजय सोनावले यांनी कधीही 3 षटकार मारले तर अरुणजी सोनावले यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. आदरणीय रघुनाथदादा कोळंबे शाखा प्रमुख चांदई यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. रघुनाथदादा कोलंबे, दिनेश धुले उर्फ बापू यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. सर्व प्रेक्षकांची उत्सुकता ताणणार नाही, तुम्हाला सांगून देतो. चांगला बॉल यावेळी जरूर पाहायला मिळेल. हवाई हल्ला जरूर आहे. क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे विकेटचं पतन. दिनेश धुले सुरुवातीला उद्घाटनाला आणलं होतं परंतु आता सध्या गोट्यात आहे. ते तुम्हाला शेवटच्या रजनीमध्येच पाहायला मिळेल. आता आदरणीय रमेश दादा भोईर यांना विनंती की आपण या मंचावरती जयवंतदादा शिनारे आणि संजय दादा तांबोली मंचाच्या ठिकाणी येत आहेत. विनंती आपणास या. आपण अगदी वाईटचा इशारा जर विचार करायला गेला ना
तर या व्यक्तिमत्वांनी क्रिकेटवरती प्रेम केलं आहे आणि ज्यांचं तुम्ही नाव घेतलं रमेशदादा भोईर, अगदी तुम्ही सांगितलं की भैरव बैलाचे ते मालक आहेत आणि त्यांच्या पर्सनॅलिटीकडे पाहिलं ते राजकारणातलं आणखी एक नाव आपल्या समोर येतं कर्जत कोल्हापूरचं, ते म्हणजे हनुमंतदादा पिंगळे. खरं आहे, त्यांची एक पर्सनॅलिटी, बॉडी लँग्वेज त्या पद्धतीची आहे. चांगला फटका यावेळी जरूर पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग रिजन आणि यावेळी मात्र पहिल्या षटकाचा वाजवी केला या ठिकाणी संपला आणि धावसंख्या जाऊन पोचलेली ते अद्यापपर्यंत या ठिकाणी 10 आकड्यावरती. रमेशदादा भोईर यांची रॉयल एंट्री. जसं आज आमच्या स्प्रे पाठवा, स्प्रे आहे का, मेडिकल स्प्रे. आणि जर या ठिकाणी पाहायला गेलं, आज मी आमच्या डॅडींची रॉयल एंट्री पाहिली. खास करून ही वेशभूषा करण्यासाठी डॅडींना आयोजकांनी भाग पाडलं. डॅडी गाडीच्या वर होते, ही फार महत्वाचं आहे. फटा पोस्टर निकला हिरो. रमेशदादा भोईर हँडसम डॅस्टिंग. हनुमंतदादा पिंगळे यांची सेकंड आवृत्ती. नाही, जेरॉक्स कॉपी मी म्हणणार नाही. जेरॉक्स कॉपीने तुम्ही वेगवेगळे अर्थ काढाल. रमेशदादा भोईर आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. सांघिक कोड्याचं दुसरं षटक मॅचकडे आपण जरूर बोलूयात. स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोनी त्यांच्या विरोधात अष्टविनायक बेकरी या दोन संघादरम्यान संघर्ष चालू आहे आणि टार्गेट येथे मात्र 47 धावासंख्येचं पहिल्या षटकात आल्या 10 धावा. उमेश गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेट. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली 11 आकड्यावरती. या ठिकाणी आपण पाहतोय युवा उद्योजक गोल्डमॅन करंदादा दस या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान करण्याची विनंती. जयवंतदादा शिनारे यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आपण त्यांना सन्मानित करायचंय. करंजी दस आपण पाहतोय. चांगला फटका यावेळी लाफ्ट केलं होतं. बॉलला फक्त दिशा दिली आहे. बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय तो वन बाउन्सचा चौकार. यस कॅमेरामन. चौकार जरूर आलाय. करंदादा दस यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती मायेची उबदार शाल, शुभेच्छांचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. ए चला, कोण त्यांची पाठीराखे आहे ते मेडिकल ट्रीटमेंट करतात. जाऊ द्या त्यांना आतमध्ये. जाऊ द्या. आदरणीय रमेशदादा भोईर, संजय दादा तांबोले यांना विनंती करेल की आपण रमेशदादा भोईर यांना सन्मानित करायचंय. जाऊ द्या, त्यांचे काका आहेत, त्यांना माहिती आहे त्यांचा प्रकार. नाही इकडे मैदानात. काही करणे असो, परंतु रमेशदादा भोईर आपलं आयोजकांचं प्रेम तुमच्यावरती फार आहे, मी म्हणेल. हा, हनुमंतदादा पिंगळे यांची सेकंड आवृत्ती. त्यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती. मायेची उबदार शॉल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ रमेशदादा भोईर
यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. चौकार जरूर आला बॅटरच्या बाट मधून. सध्या त्याला क्रॅम्पचा त्रास जरूर आहे, परंतु पाहूया काय घडतंय मैदानात. कारण सध्या परिस्थिती बिकट आहे, थंडीचं वातावरण आहे, परंतु अशा परिस्थितीत तुमच्या शरीराची पाण्याची पातळी फार महत्त्वपूर्ण सांगून जाते. पुढच्या बॉलकडे जाऊया. समोर बॅटर अजयच्या बॅट मधून धुवाधार बॅटिंग चालू आहे मैदानात. क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत बॉल होईल परार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाऊन पोहोचली आहे ती अद्यापपर्यंत 19 या आकड्यावरती. अरुण दादा सोनावले ज्यांनी पारितोषिक लावलंय. बॅक टू बॅक 3 चौकार जर अजयच्या बॅटमधून आले तर त्यांच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे, परंतु पाहूया 2 चौकार तर आलेत. पियुषजी पाटील यांना उर्फ पेंट्या पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सरचे स्वागत. राकेशजी बिवलकर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. मान्यवरांची रेलचल इतकी चालू आहे की समालोचकांकडून दुर्लक्ष जरूर होत आहे मॅचकडे. चांगला फटका यावेळी ऑन साइडला आहे. अतिगाई आणि संकटात जाई दुर्घटना से देर भली. चांगली परिस्थिती मैदानात चालू असताना नॉन स्ट्रायकर एंडच्या खेळाडूने केली फार मोठी चुकी. बॉलला जज केलं नाहीये, बॉलकडे पाहिलं नाही आणि सरळरित्या धावत सुटला आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. गणेश पार्टनरशिप बिल्टअप अगदी मी तर म्हणेल पहिल्या सामन्यात मी पाहिलं होतं नाही की चांगली पार्टनरशिप आणि तदनंतर आलेला विजय हे फार महत्त्वाचं होतं त्या मॅचमध्ये. परंतु या ठिकाणी तुम्ही विचार करायला केला तर फार मोठी घाई फलंदाज गणेशकडून पाहायला मिळाली आणि गणेशच्या परतीचा प्रवास आपण पाहतोय. अगदी निराश असेल स्वतःवरती, परंतु वन मॅन आर्मीची बॅटिंग सध्या अजय या बॅटरकडून आपल्याला पाहायला मिळतीये. पुलर लेन आणि यावेळी पुलर लेनचा फायदा. इथे बॉलला फेकून दिलाय, दिशा दिलीये आणि इथे येतोय तो षटकार. चला रिव्ह्यू घेतलेला आहे ऑफिशियल कडून वेस्ट साईडसाठी ना. येस, वेस्ट साईडसाठी रिव्ह्यू आलाय, चेक केलं जाईल. बॅटर रिव्ह्यू आहे का अंपायर की बॅटर रिव्ह्यू ना. ओके ओके, हे फार महत्वाचं आहे. यस, टेक्निकल टीमचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर आलाय. इट इज नो बॉल. लँडिंग फार महत्वाचं असते बॉलमध्ये, ही फार योगीजी मुनी आणि सुरेशजी सोनावणे यांच्याकडून या षटकाराला 200 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. अजयसाठी षटकार आहे.
या षटकाराने या सामन्याची रणनीती आता बदलली आहे. पुन्हा एकदा फटका, पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर आणि एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 26 या आकड्यावरती. सामना फार चुरशीचा होतो आहे. 1.5 ओव्हर आपण अनुभूत आहे. सत्तावीस धावा धावफलकावरती येत आता. फटका सजवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय एक संत गतीचा क्रिकेट आता सुरू झालाय षटकाराच्या नंतर, कारण उमेशला करायचंय कमबॅक यावेळी आणि ते करताना तो जरूर दिसतोय. परंतु काही 3 मोठे फटके उमेशसाठी महागडे ठरले आहेत आणि टोटल मात्र 2 षटकांच्या अंती जाऊन पोहोचलेली आहे. ती मात्र 28 या आकड्यावरती. 28 रन्सचा स्कोर बोर्ड, 47 धावसंख्येचे टार्गेट आहे. टॉस झालेला आहे. डिसिजन मात्र पेंडिंग आहे. स्वर्गीय भास्कर 11 अंजप, आपला निर्णय आमच्यापर्यंत येऊ द्या. फिल्डिंग स्वीकारले. ओके आहेत मारुती इथे. सगळ्या मॅचकडे सांघिक कोड्यात तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज गजानन. इथे फंबल पाहायला मिळालं. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न होते आणि इथे पंचांचा 1 शॉटचा इशारा. 1 शॉट. एक धाव धावफलकावरती लागली जाईल. वन शॉटचा इशारा. चांगला बॉल गजाननच्या माध्यमातून आपण पाहतोय. थोडा अष्टविनायक बेकरी संघाचा विचार करायला गेला तर धावसंख्येच्या अडकीत त्यात सापडलाय, कारण ती जी धावसंख्या पिंपलोली टीमला पाहिजे होती स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोलीला, ती मात्र नक्कीच मिळवणे धावफलकावरती आहे. पुन्हा एकदा फटक्यामध्ये ताकद जरूर नव्हती. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट जरूर होती. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये 30 या आकड्यावरती. 47 धावसंख्येची गरज असताना आता मात्र अर्धे बॉल अजूनही शिल्लक आहेत, म्हणजे जवळजवळ 15 बॉल शिल्लक आहेत आणि गरज असेल ती 17 धावसंख्येची. पंधरा बॉल आणि 17ची गरज आहे. थोडा सामना कठीण परिस्थितीकडे अष्टविनायक बेकरे, परंतु या सामन्याला समोरून कठीण बनवावं लागेल. अजय डायरे सर विचार करत असतील हाच का तो पिंपलोली संघ आगे. याच मैदानावरती मागच्या रजनीमध्ये एक त्यांनी केलेल्या चुका मैदानात मात्र यावेळी दुरुस्त केल्यात. सूरज जाधव गोडविंदे यांना विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. घुटना टेक तमाशा देख. अगदी प्रॉपर बॉलला कॅरी जज केलं होतं आणि त्याच्यानंतर मी तर म्हणेल या बॅटरचं कौतुक करावं लागेल. आणि समोरच्या गोलंदाजाला इतका मोठा घातक ठरतोय,
खरं म्हणायला गेलं तर ज्या गोलंदाजीच्या स्ट्रान्समध्ये आले त्याच्या अगोदरच मी तर म्हणेल बॉल फेकण्याच्या अगोदर या फलंदाजाने आपला ढोपा टेकवला होता. इतकी चांगली जागा मोमेंट बनवली होती आणि अशा परिस्थितीत गोलंदाजाने बॉल फेकल्याच्या नंतर प्रॉपर टायमिंग साधत या बॉलला मात्र षटकारात त्याने कन्वर्ट केलंय. योगेश मुनी आणि सुरेश सोनावणे यांच्याकडून आणखी 200 रुपयांचं कॅश प्राइज या षटकारासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका दिमागदार सज्जवलाय कव्हरच्या टोक्यावरून डीप एक्स्ट्रा रिजन बॉल जाईल वन बाउंड चौकार. सामन्यातली हवा मात्र आता निघतीये. आज सामन्यावरची पकड मजबूत करतोय तो स्वर्गीय नवनाथ स्मृती 11 पिंपलोली टीम. दादा अकाउंट ठेवा जरा अकाउंटंट ठेवा कारण इथे स्कोर मध्ये बिघाड झाला तर तुमचा प्रॉब्लेम होईल माझं काही नाही. इथे 42 धावा धावफलकावरती आहेत. 42 रन्स येणारे 42 धावा धावफलकावरती लागला गेला. टार्गेट आहे 47 धावसंख्येचं येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र 5 धावसंख्येची. अजयने आज सामना षटकार मारून जर संपवला तर बबलू याच्याकडून 500 रुपये आणि योगेश मुने यांच्याकडून 100 रुपये. परंतु सध्या अजय मला वाटते नॉन स्ट्रायकर एंडवरती करंदाज आता अरुण दादा सोनावले यांच्याकडून 500 रुपये जर षटकाराने मॅच फिनिश केली तर ती पण अजयने. परंतु सध्या अजय नॉन स्ट्रायकर एंडवरती आहेत. मला एक कळत नाहीये फलंदाज भारतवरती इतका अविश्वास काय आहे सोनावले साहेब. कारण अजयकडून षटकार टोकल्यावरती तर आहेत परंतु मग भारतवरती विश्वास नाही का. आणि हा भारतच्या बॅटमधून आलाय फिनिशर गेम. क्या बात आहे. अगदी मी पण हातोडा मारला होता करा परंतु तो हातोडा तितका पॉवरफुल ठरला नाही. असो A1 ग्रुप कडून पिंपलोली A1 ग्रुप पिंपलोली यांच्याकडून अजय सोनावणेला 1000 रुपयांचा कॅश प्राइज. क्या बात आहे. अजय सर सामना अगदी चुरशीने पाहत होतात अर्थातच आणि बहुतेक